आणि ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आलेले 6 फुटीर खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी निघालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। केवळ शिंदेंच्याच शिवसेनेचे नाही तर टीएमसीचे खासदार देखील असणार। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, ही भेट होतीये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी, खासदारांना बोलवण्यात आलेला आहे। काय अजेंडा आहे या बैठकीचा आणि कोण कोण जात आहे? सर्व एनडीएत आलेले खासदार हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी ब्रेकफास्टसाठी निघाले। रामदास आठवले देखील त्यांच्यासोबत। आठवले तर काय सांगाल, आज तुम्ही सगळेजण ब्रेकफास्टला घेऊन चाललात नव्या खासदारांना? आता माननीय प्रधानमंत्र्यांनी बोलवलेलं आहे। आमचे महाराष्ट्रात सगळे खासदार आहेत, त्या ठिकाणी ब्रेकफास्ट होणार आहे आणि ब्रेकफास्टपेक्षाही अनेक विषयावर चर्चा होऊ शकते की हाऊस जे आहे ते चालत नाही आहे, विरोधकांकडून सातत्यानं त्या ठिकाणी हंगामा केला जातो आहे, तर त्या ठिकाणी चर्चा होऊ शकेल। महाराष्ट्रातले काय प्रश्न आहेत त्याच्यावर सुद्धा आम्ही बोलू, पण माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्हाला त्याने आज बोलवलेलं आहे आणि त्या ठिकाणी अनेक विषयावर चर्चा होऊ शकते। तर आपण पाहतोय की आठवलेंनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे। आता आपण पाहतोय की विनोद तावडे हे या सर्व खासदारांना घेऊन, महाराष्ट्राच्या खासदारांना घेऊन आता विनोद तावडे हे सगळ्यांना ब्रेकफास्टसाठी घेऊन चाललेत नरेंद्र मोदी। तुम्ही ब्रेकफास्टसाठी घेऊन जाताय? एक मिनिट तुम्हाला देतो, बाईट मी जात नाहीये मी सगळ्यांना। तर आता पाहतोय आपण की विनोद तावडे हे स्वतः या सर्व खासदारांना घेऊन निघालेले आहेत आणि त्यांच्या सोबत 20 सतीश आहेत। त्याशिवाय हे सगळे खासदार हे आता या बसमधून नरेंद्र मोदींच्या घरी निवासस्थानी ब्रेकफास्टसाठी जात आहेत आणि हे सगळे खासदार महाराष्ट्रातील खासदार आहेत। यामध्ये लोकसभेचे खासदार आहेत, राज्यसभेचे खासदार आहेत आणि या सर्वांना कोऑर्डिनेट करून हे सगळेच जण आता या बसमधून निघालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी ब्रेकफास्टसाठी म्हणून। आणि या सर्व नव्या खासदारांना घेऊन महाराष्ट्रातील खासदार आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या अनुषंगाने काही चर्चाही होऊ शकते। आणि या सगळ्यामध्ये आता आपण पाहतोय ओमराजे निंबाळकर देखील आलेले आहेत। आपण पाहतोय ओमराजे निंबाळकर सुद्धा ब्रेकफास्टसाठी म्हणून चाललेले आहेत नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी। आणि याशिवाय सर्व खासदारांना आता आपण पाहतोय की विनोद तावडे मार्गदर्शन करतायत बसमध्ये। आपण जर पाहिलं तर एनडीएचे संयोजक असलेले विनोद तावडे हे सध्या या सर्वांना मार्गदर्शन करतायत आणि हे सगळे खासदार एकत्र एका बसमधून विनोद तावडेंच्या निवासस्थानी भेटले होते आणि तिथून आता हे सगळे जण नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी ब्रेकफास्टसाठी म्हणून चाललेले आहेत। शिवाय या आपल्याला माहिती आहे, या अधिवेशनाच्या दरम्यान नरेंद्र मोदींनी वेगवेगळ्या गटागटांनी खासदारांची भेट घेतली होती। यामध्ये राज्यसभेत एनडीएतून नव्याने आलेले खासदार, त्यानंतर मग आपण पाहतोय की लोकसभेमध्ये एनडीएचे आलेले खासदार आणि या खासदारांना घेऊन आता नरेंद्र मोदींकडे हे सर्व निघालेले आहेत आणि या खासदारांची चर्चा होणार आहे, विशेषतः अधिवेशनाच्या संदर्भात, नव्याने होत असलेल्या मतदारसंघ पुनर्रचनेच्या संदर्भात, एनडीए आणि भाजपच्या या सगळ्या एकंदरीत असलेल्या भूमिकेसंदर्भामध्ये आणि या सगळ्यांना घेऊन यामध्ये पार्थ पवार देखील आहेत, यामध्ये राज्यसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवे खासदार राजेंद्र जैन देखील आहेत, त्याशिवाय ज्योती वाघमारे यामध्ये आहेत आणि ही बस आता निघालेली आहे। आपण पाहतोय की ही बस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी निघालेली। आपण पाहतोय की या बसमधून हे सर्व खासदार हे आता नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी ब्रेकफास्टसाठी म्हणून जायला निघालेले आहेत आणि या सगळ्या संदर्भातलं समन्वय आता विनोद तावडेंच्या बंगल्यावर झाला होता दिल्लीतला आणि या बंगल्यावरून हे सगळे खासदार निघालेत आणि नरेंद्र मोदींच्या घरी त्यांच्या निवासस्थानी ब्रेकफास्टसाठी म्हणून हे सर्व खासदार हे आता गेलेले आहेत। आपण पाहतोय की कशा प्रकारे एनडीए मधील खासदारांचा समन्वय, एनडीएतील खासदारांची भूमिका, भाजप म्हणून एनडीए मधील भाजपची भूमिका आणि नरेंद्र मोदींचं विशेषतः दिल्लीमध्ये खासदारांना काम करत असताना कोणकोणत्या स्वरूपाची काळजी घेतली पाहिजे, काय काय मार्गदर्शक सूचना पाळल्या पाहिजेत, याविषयीची चर्चा ही आज या बैठकीमध्ये होणं अपेक्षित आहे।
सोमेश, असं आहे की अधिवेशन सुरू झाल्यापासून दर मंगळवारी मंगल मिलन अशी एक बैठक सगळ्या खासदारांची एनडीएतल्या होत असते आणि त्या बैठकीला सुद्धा हे सगळे खासदार उपस्थित असतात. मग आज अशी एक वेगळी बैठक, आज हे अल्पोपहाराचं निमंत्रण देण्यामागचं कारण काय? निश्चितच आपण पाहतोय गेले काही दिवसांपासून एनडीएच्या विविध खासदारांची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहेत आणि यावेळी या भेटीमधून नरेंद्र मोदींचा संवाद हा थेट सर्व खासदारांसोबत व्हावा अशा दृष्टीने म्हणून या भेटींचं आणि या बैठकांचं महत्त्व आहे. अल्पोपहाराच्या निमित्ताने पंतप्रधानांसोबत तास दीड तास सर्व खासदार असतात, त्यांच्यासोबत नरेंद्र मोदी स्वतः चर्चा करतात आणि यापूर्वी सुद्धा म्हणजे गेल्या वेळेसच्या अधिवेशनामध्ये आपण पाहिलं की राज्यांच्या समूहाने काही खासदार हे त्यावेळी नरेंद्र मोदींना भेटले होते. त्यानंतर मग आपण पाहिलंय की या राज्यांच्या समूहासोबत झालेल्या भेटीमध्ये नरेंद्र मोदींनी अमित शहांनी या सर्व खासदारांसोबत चर्चा केली होती आणि त्यानंतर मग आता आपण पाहतोय की यावेळी ब्रेकफास्ट डिप्लोमसी किंवा ब्रेकफास्ट कोऑर्डिनेशन हे दिल्लीमध्ये पाहायला मिळत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच म्हणजे अगदी 2 ते 3 दिवसांपूर्वी राज्यसभेच्या खासदारांना अशाच रीतीने नरेंद्र मोदींनी सर्वांना ब्रेकफास्टसाठी निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर आता पुन्हा महाराष्ट्रातील खासदार ब्रेकफास्टसाठी म्हणून भेटणार आहेत आणि मग यामध्ये उद्धव ठाकरेंच्या गटातून भाजपत आलेले खासदार असतील, तृणमूलच्या गटातून भाजपकडे आलेले खासदार असतील, त्यानंतर मग या सगळ्याच्या दृष्टीने भाजपच्या नेतृत्वातील एनडीएमध्ये शिंदेंचे नव्याने आलेले 6 खासदार आहेत. तर या सगळ्यांसोबत एक चर्चा, सध्या असलेल्या सर्व घडामोडींवर, सध्याच्या सर्व इश्यूजवरती सरकार म्हणून भूमिका, त्याशिवाय दिल्लीमध्ये काम करत असताना दिल्लीतलं जे वातावरण आहे त्या अनुषंगाने जी काळजी घ्यायची असते खासदार म्हणून, इथल्या एक प्रमुख नेता म्हणून, तर त्या सगळ्याबाबतची माहिती देखील नरेंद्र मोदी बरोबर आहे. अनेक त्याविषयीचं मुद्दे आहेत मार्गदर्शन या सर्व बैठकी खासदार मागे, या अल्पोपहार डिप्लोमसी मागे. सोमेश, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय. सगळे खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी निघालेले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएतल्या या विविध खासदारांना, ज्यामध्ये शिवसेनेचे 6 फुटीर खासदार देखील आहेत, या सगळ्यांना अल्पोपहारासाठी बोलवलेलं आहे. विविध मुद्दे जे देशामध्ये सध्या चर्चेत आहेत त्या पार्श्वभूमीवर खासदारांशी 1-to-1 संवाद व्हावा म्हणून ही बैठक बोलावण्यात आली आहे.